हे बघा रे, आज झालेली जी प्रश्नपत्रिका होती गणिताची, बुक पाहिजे. तर बघा, सममूल्य किमतीच्या अपूर्णांकाची जोडी ओळखून लिहा. तर बघा आता, दोन मिनिटं बाळांनो, हे जरा पेनची सेटिंग करतो मी. तर बघा, सममूल्य अपूर्णांक म्हणजे 7/4 आला पाहिजे. मग 7 दुनी 14 झालं तर 4 दुनी 8 यायला पाहिजे होतं, म्हणून हा सममूल्य नाही. आता 5 त्रिक 15 झालं, 5 त्रिक 15 झालं तर 8 त्रिक 24 आणि म्हणून ऑप्शन 2 येणार आहे तुमचं. कळालं का तुम्हाला? ऑप्शन 2 काय झालं? 5 गुणुले 3 8 गुणुले 3 5 त्रिक 15 8 त्रिक 24 मॅच आहे म्हणून चालते. तुम्ही असं लिहायचं 5 गुणुले 3 भागिले 8 गुणुले 3 बरोबर 15/24 बरोबर ही सममूल्य जोडी आहे. चला पुढचं बघा, 2 नंबर. एक मिनिट हा. आता बघा 2 नंबरचा प्रश्न बघा. थोडा वेळ तसंच राहू देतो. एक मिनिट थोडी डाउनलोड करतो. बंद करते. तू बघितले की जास्तच करणार. हा, आवाज नको तुमचा, कोणाचा आवाज नको. 2 मिनिटं बाळा. बघितलं जास्त टॉमी सर. कोणी बोलायचं नाही. कोणीही बोलायचं नाही. पहा, अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला एकाच शून्येतर संख्येने गुणले तर त्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक मिळतो. आपण आता तेच केलं की नाही. अपूर्णांकाचा अंश समजा 3 आहे आणि छेद समजा 5 आहे, तर काय म्हटले? अपूर्णांकाच्या अंशाला व छेदाला एकाच शून्येतर, शून्येतर म्हणजे शून्य सोडून, मग शून्य सोडून आपण 2 ने गुणू, दोघाला बी 2 ने गुणलं तर काय होणार आहे तुमचं? 3 दुनी 6 आणि 5 दुनी 10 मिळणार आहे. यालाच आपण समछेद म्हणतो, किंवा ह्याला हे कट होतं, याला हे कट होतं, म्हणून याला आपण सममूल्य अपूर्णांक म्हणतो. काय म्हणतो याला आपण? सममूल्य अपूर्णांक. 27चं 3. 27चं किती उत्तर येणार आहे? 3. मग 2 ने गुणण्याच्या ऐवजी काही मुलं म्हणतील आम्हाला 3 आवडतं, तरी पण चालतं. 3 ने गुणलं 3 ने गुणलं तर 3 त्रिक 9 5 त्रिक 15. हे दोन्ही पण, हा अपूर्णांक, हा अपूर्णांक आणि हा अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक आहे. समजलं का तुम्हाला सगळ्यांना हे? हो. चला आता पुढे बघा. पुढचा जो आहे तो बघा. आता मग तुम्हाला सममूल्य अजून एक कोण मला सांगू शकतं का? बघा पटकन सांगा, 1 मिनिटाच्या आत. कोण सांगेल अजून एक सममूल्य अपूर्णांक? कोण सांगेल? सोपं आहे ना. 3/5 होता, याला 4 ने गुणा. 4 ने गुणा. 3 चोक 12 5 चोक 20. हा सुद्धा मगाच्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक होता. असे सममूल्य. आता 3/5 घ्यायचं नाही, एखाद्याला 2/7 घेतला, एखाद्याला 7/2 घेतला, कोणी काही घेऊ शकतं. त्याचा अर्थ सममूल्य. चला आता बघा, याला 12 ने गुणलंय की नाही? 12 ने 12 7 आपल्याला पाडे येतात. 12 7 84. 21 ला पण 12 ने गुणायचं. 21 ला पण कितीने गुणणार आपण? 12 ने गुणणार. 12 1. मग आपण काय करतोय आता? 21 ला 12 ने गुणतोय. 12 1 12 अच्छाले 1 12 गुणिले 24 आणि 1 25 252. ऑप्शन 2. 28चं उत्तर किती येणार आहे तुमचं? ऑप्शन 2 येणार आहे. काय अडचण आहे का कोणाला? नाही. 4 ला कितीने गुणावं म्हणजे 36 येणार आहे?
म्यूट करा, सगळे म्यूट करा. आवाज रेकॉर्ड तसाच होतो, कारण मी माईक लावलेलं नाही, साऊंड लावलेलं नसते, त्याच्यामुळे तुमचा आवाज मोठा होतो. एक मिनिट, नाही तर साऊंडच लावतो. रेकॉर्ड सांगतो. आवाज म्यूट करा तुमचा. अजून काही मुलांचा आवाज म्यूट केलेला नाहीये. ए अरे टीव्हीचा आवाज येतोय अख्ख्या तुमच्या घरातला. कोण आहे रे ते? बाळांनो म्यूट करा चला पटकन. अजूनही म्यूट केलेलं नाही. सांगतो मी तुम्हाला कोण कोण म्यूट नाहीये ते. आरू म्यूट कर. आरू, आराध्या, खुशी म्यूट करा की. हा अजून कोण आहे? म्यूट करा सगळे, सगळे म्यूट करा. ऑल म्यूट करायचे. हा जरा तोंड बंद ठेवा थोडी जर पटकन ना. थांबा मी सेटिंग मध्येच बघतो काय म्यूटचा ऑप्शन आहे का डायरेक्टली. रिमोट कंट्रोल, ॲड टू ॲक्सेप्ट ऑल रिक्वेस्ट. थांबा अजून. शो मीटिंग, पॉज, चॅट आणि व्हिडिओ. म्यूटचा ऑप्शन याच्यात नाही. एनेबल एनिमेशन रोटिंग ऑप्शन फॉर क्लिप. हे म्यूट कर रे बाळा. कोण आहे ते? ऑल म्यूट पाहिजे मला, एकदम टोटली ऑल म्यूट पाहिजे. चला खालचं बघा. 29 4 गुणुले 9 36 येणारे. 9ने गुणलंय, मग इथे पण तुम्हाला 9नेच गुणावं लागेल. 3 9 27. ए ची किंमत किती येणार आहे तुमची? 27 येणार आहे. मग ए कुठं 27 आलाय बघा. ए पहिला आहे. ए पहिला आहे ए आणि बीच्या अनुक्रमे, तर ए पहिला आहे, बी ची काढायची गरज नाहीये. 27च येणार आहे. तरी पण आपण बी काढूया, कारण आपण आता अभ्यास करतोय. तर बघा याला किती बघा. आता आपण हे काय बघायचं नाही, आता बघायचं 3 वरून 13ला गुणायचं म्हणलं तर किती येईल? 13ने गुणावं लागेल. 13 त्रिक 39. मग याला पण 13ने गुणावं लागेल. 13 चोक 52 येईल का नाही? 52. 13 चोक किती येणार आहे तुमचं? 52 येणार आहे. ओके पहा. पुढचं. पण आता तुम्हाला हे असं कळत नसतं की कशाने कितीने गुणायचं. मग काय करायचं? गुणायच्या ऐवजी भागायचं. काय करायचं? गुणायच्या ऐवजी भागायचं. हे असंच लिहायचं. 3/4 बरोबर 39/बी. 3 एके 3, 3 त्रिक 9. मग 13 चोक 52. छेद असेल तर तिकडं. बी बरोबर 52 झाला तुमचा. असं केलं तरी चालेल. कळालं का तुम्हाला कसं काढायचं? ठीक आहे, कळालं असेल. पुढचं बघा. 7/8चा सममूल्य अपूर्णांक 16. आता 7चा पाडा बघायचा. 7चा पाडा 14. 7 दुनी 14. मग 8 दुनी 16 नाही. दिसलं का? 16 नाहीये. मग 7 त्रिक 21. मग 8 त्रिक 24 नाही. 8 त्रिक 24 नाही. पुढे इकडे बघा आता. 7 5 35. मग 8 45 आला. 7 5 35 आणि 8 45 याला सममूल्य म्हणायचं. एकाने वरती पण 5नेच गुणलंय आणि खाली पण 5ने गुणलंय याला. मग कसं काढलं बघा आता. बघा नाही तर याला जर 5ने गुणला आणि खाली पण 5ने गुणला तर 7 5 35 8 45 याला म्हणायचं सममूल्य अपूर्णांक. काय अडचण आहे का? नसेल अडचण. चला काय म्हटलंय बघा. ज्याचा याचा अंश 132 असला पाहिजे. बघा ना. मग 11/7 चा अंश किती पाहिजे तुम्हाला? 132 पाहिजे. अंश हा वरचा असतो, छेद हा खालचा असतो. अंश वरचा असतो आणि छेद कुठला असतो? खालचा असतो. मग खालचा काढायचा आहे तुम्हाला. आता 132 कुठे? इथं आहे, इथं आहे अंश. हा तर 132 नाहीच आहे. बघूया आता. मग हे काय करायचं? 11ने याला भागायचं. 11 एके 11. इथं उरला 2. 13तनं 11 गेल्या उरता 2. 11 दोन्ही 22 आणि 12 साती
84 ऑप्शन पहिला येणार आहे. बारी साती 84. बारी साती किती येणार आहे बाळांनो? 84 येणार आहे. कळालं का? वापस सांगा ना. हो वापस सर कळालं. व्हिडिओ बघायचा वापस बाळा. उरकत नाही मग परत तास संपून जातो आणि अख्ख्या प्रश्नपत्रिका जशाच्या तशा मागे राहतात. तुला वापस वापस करत बसलो तर प्रत्येक जणाला अडचण येणार आहे. रिवर्स फिरवायचा व्हिडिओ दिसेल ते सगळं. एक इकडे बघा, एक पुस्तक आहे. त्या पुस्तकाची 70 पाने वाचली तेव्हा त्या पुस्तकाचा 5 भाग वाचला. किती भाग वाचलाय बघा? पुस्तक किती भागाचं आहे? 11 भागाचं पुस्तक आहे. दिसलं का? खाली म्हणजे तेवढ्या भागाचं पुस्तक. आणि किती वाचलेत? 5. पण गणित काय म्हणतंय? 70 वाचलेत. आणि अपूर्णांक काय म्हणतोय? 5 वाचलेत. मग 70 भागिले 5 करायचं. मग तर 5 एके 5 उरले 7 5 गेले उरले 2. 5 चोक 20 14 आलं. किंवा काही मुलांना 14 पंचे 70 कळतं. काही मुलांना डायरेक्ट कळतं पाडा 14 पंचे 70. आणि काही मुलं अशी काटत बसतात. ज्यांना 14 पंचे 70 कळतं ती हुशार कॅटेगरीमध्ये मोडतात. आणि ज्यांना असं कापावं लागतं ती जरा मध्यम कॅटेगरीमध्ये मोडतात. आणि ज्यांना काही कळतच नाही ती ढ कॅटेगरीमध्ये मोडतात. आपण कुठल्या कॅटेगरीत ते आपण ठरवायचं. मग 14 एक भाग म्हणजे 14. तर आता बघा 5 भाग वाचलेत. भाग किती होते? 11. त्यातले किती वाचले? 5. किती शिल्लक राहिले? 6 भाग वाचायचे शिल्लक राहिले. आणि आपण आत्ताच काढले एका भागाची किंमत 14 आहे. तर 14 गुणुले 6 वाचायचे भाग राहिलेले. म्हणून 14 सक्क 84 हे उत्तर तुमचं यायला हवं. तर आपण 84 कुठे आहे तो काय करूया? आपण 84 चा पर्याय आता शोधू. किती नंबरचा आहे? 32 चा आहे पहिला पर्याय. 32 चा किती आहे? पहिला पर्याय. तिथं कधी कधी असं विचारलं जाऊ शकतं या पुस्तकाला पानं किती आहेत? तर आपण पानं विचारली असती तर आपण काय केलं असतं? 14 गुणवले 11 केलं असतं. आणि आता 11 ने गुणायचं असेल तर काय करायचे? 11 नेच फक्त ज्याला गुणायचंय ना त्याला लांब लांब मांडायचं असं. मांडलं का लांब लांब? आणि या दोघांची बेरीज करायची ना आत मांडायची. या दोघांची करायची बेरीज आणि आतमध्ये मांडायचं. 14 गुणुले 11. त्या पुस्तकात किती पानं होती? 154 होती. पुस्तकात किती पानं होती? 154 होती. हा. त्यातली किती वाचली? 70. किती वाचायची राहिली? 84. दोन्ही पण टॅली झालं पाहिजे. ओके. चला पुढे. आता बघा एका तलावाची खोली 180 मीटर आहे. पाण्याची खोली तलावाच्या खोलीच्या 5/9 आहे. तर त्यातील पाण्याची खोली किती मीटर आहे? त्यातील पाण्याची खोली. एक लक्षात घ्या. आता तुम्हाला एक मी तळ काढून दाखवतो. थोडक्यात असं तळ आहे. हे टोटल तळ आहे. त्यातनं बघा एवढं पाणी आहे. तुम्हाला अंडरस्टँड झालं पाहिजे. आहे की नाही? आणि वरून जर बघितलं पाण्याची खोली. आता पाणी इथपर्यंत 5 भागापर्यंत पाणी नाहीच आहे. आणि 4 भागापर्यंत पाणी. ते कशावरून ठरवलं? इथं म्हटलंय बघा. पाण्याची खोली तलावाच्या खोलीच्या 5 भाग आहे. टोटल 9 भाग खोली आहे. किती भाग खोली आहे? 9 भाग खोली आहे. तर त्यातील पाण्याची खोली किती मीटर आहे? पाण्याची खोली तलावाच्या खोलीच्या 2 मिनिटं बाळांनो. हे जरा थोडंसं माझा अंडरस्टँडिंगचा प्रश्न येतोय. 32 तर बघा पाण्याची खोली म्हटलंय तर पाण्याचीच खोली तुम्हाला विचारलेली. पाणी इथे पाणी 5 भागापर्यंत पाणी भरलेले असं. आणि 4 भाग पाणी भरलंच नाही. मग तुम्हाला 5 भागाची विचारली. आपलं टोटल किती भाग आहे बघा? 180. आणि टोटल खाली छेद किती त्याचा? छेद किती बाळांनो? 9 भाग आहेत. टोटल पाण्याचे किती भाग आहेत तिथं? 1 2 3 4 5 6 7 8 9 भाग आहेत. इथपर्यंत 9 भाग आहे. 4 भागापर्यंत पाणीच नाही, कोरडं गेले. मग आपल्याला किती भागाची त्यांनी पाण्याची खोली? इथं पण म्हटलंय पाण्याची खोली किती भाग आहे? 5 भाग आहे. मग याला करायचंय 5 ने गुणायचंय.
तर 9 एके 9, 9 दुने 18, बे एक बे सॉरी 5 एके 5, 5 दुने 10, 5 दुने किती राहिलं 10 आणि हा एक शून्य, किती आलं उत्तर तुमचं 100 मीटर. किती उत्तर आलं? 100 मीटर. इतकं सोपं आहे. 100. काय अडचण आहे? नाही. चला छेद आले तर छेदाकडेच बघायचं, अजिबात दुसरीकडे बघायचं नाही. या अपूर्णांकाचे छेद करायचे समान. काय करायचे समान? छेद. छेद समान करायचे बघा. मग याचा छेद 4 दुनी 2च्या पाड्यात आहे, तर कितीने गुणावं लागेल? 2 ने गुणावं लागेल. मग अंशाला पण 2 ने गुणावं लागेल. 3/4च्या अंशाला 2 ने गुणावं लागेल. 3/4च्या अंशाला 2 ने भागावं लागेल. 3/4च्या छेदाला 4 ने गुणावं लागेल. तर नाही, तर आपला ऑप्शन 4 येणार आहे. 3/4च्या अंशाला व छेदाला 2 ने गुणावं लागेल, तेव्हा तो छेद समान होईल. याला आपण सममूल्य अपूर्णांक म्हणतो. सममूल्य अपूर्णांक म्हणतो. आणि आतापर्यंत आपण तेच पाहिलं. आपल्याला अंशाला पण गुणावं लागतं आणि छेदाला पण गुणावं लागतं, तेव्हाच तो सममूल्य होतो. काय अडचण आहे का? नाही. नाही. चला मीट करा लगेच. नाही. आता बघा, अंश मोठा त्या अपूर्णांकाला अंशाधिकच म्हणणार आहेत ना. अंश मोठा तो अंश अधिक आहे ना, अधिक आहे म्हणजे मोठा आहे. तर अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येत नाही, तर हे चुकीचं आहे. करता येतं. करता येतं. कसं करता येतं बघा, तुम्हाला मी दाखवतो. बघा आता याचा अंश मोठा आहे की नाही, आणि चला याला करतो मी 3 ने भागतो. आता याचा छेद छोटा घेतला की नाही मी, मग आपण काय करणार? 3 एके 3. म्हणजे ऑप्शन तुम्ही नाही, थांब जरा. 3 एके 3. याचं मी काय करणार आहे? पूर्ण. पूर्ण कितीने भाग जातोय? 3 दुनी 6. कितीने भाग गेला? 3 दुनी 6. पण पूर्ण भाग गेला का? नाही. 7 मधनं 6 गेल्यावर बाकी उरली 1, आणि त्याला 3 ने परत भागायचं राहिलं, म्हणून 1 ला या 3 ने भाग जात नाही, म्हणून तसंच लिहायचं. याला म्हणायचं पूर्णांक. आणि हा तर आपला अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक रूपांतरित करता येते, हे तर नाही म्हटलंय, आणि त्याच्यामुळे हे चुकलं आणि चुकीचं विधान विचारले, म्हणून आपला ऑप्शन 2. बरोबर. चला पुढे जाऊया, परत तास संपून जाईल आपला. ते आता खालचं घेत नाही मी, खालचं घ्यायला पाहिजे ऍक्च्युली ऑप्शन, बाकीचे ऑप्शन पण टाइमच पुरत नाही. मग 324चा जिथं चा आला, लक्षात ठेवा, जिथे चा आला त्याचा अर्थ गुणाकार आणि 1/3, पण इथं तर भागाकार आहे, पण भागायचं सरळ सरळ. 324 तुम्हाला सगळ्याला माहिती आहे 18चा वर्ग आहे. किती जणांना माहिती आहे 18चा वर्ग आहे? 324 18चा वर्ग आहे की नाही? सगळ्याला माहिती आहे 18चा वर्ग आहे. नाही आठवलं तर सांगतो कसं करायचं. मग 3 एके 3, 3 सक्क 18, 3 सक्क 18 आणि 18 सक्क 108. किती उत्तर आलं तुमचं? 108. 18 सक्क तर 108 आला. पेन जरा चालायला त्रास करतोय, कारण एवढे इन्स्ट्रुमेंट जोडले की ते तसं करतो. कारण दुसरा एक टीव्ही जोडला, पॅड जोडलं, माईक जोडला की पेन काय करतो? वर्क करत नाही. लॅपटॉपला लोड येतो, त्यात तो टच स्क्रीन असल्यामुळे जास्त लोड येतो. आता एखाद्याला नाही चालत तर कसं करणार बघा? 3 एके 3. आपल्याला 2 अंक घेता येतात का बाळांनो? एका टायमाला 2 अंक घेता येत नाहीत. 2 अंक घ्यायचे असेल तर इथं मांडायचा 0. 3 8 24. 108 आलं उत्तर. बरेच जण 18 लिहितात, 0 मांडायचा मध्ये विसरतात आणि बघतात आणि चुकवून बसतात. तर त्या मुलांनी काळजी कुठे घ्यायची? तर हा 0 चुकता कामा नये. 2 अंक तिथं घ्यावाच लागतात. 2 अंक घेतले की 0 द्यावाच लागतो. चला, एका संख्येचा 1/8 भाग 9 असेल तर ती संख्या किती? तर ती संख्या 8 9 72. संपलं, काहीच नाही त्याच्यामध्ये. 8 9 72. चला पुढचा घेतो मी, फास्ट जरा घेतो.
एका संख्येचा 16वा भाग, एका संख्येचा 16वा भाग 8 असेल तर ती संख्या किती? आत्ताच झालं. एका संख्येचा 16वा भाग म्हणजे काय? ते एक संख्या x आहे त्याचा 16वा भाग म्हणजे 16 ने भागायचं त्याला, बरोबर 8 आहे. तर 16 आठी 16 आठी 2800, 128, 16 आठी 2800, 16 नव्वे 4400, 16 दहा 600. तुम्ही खूप छान पाडेपाठ केलेत, त्याच्यामुळे तुम्ही खूप हुशार आहात. आता इथं बघा 5 ला गुणलेलं आहे, 5 ने गुणले तेव्हाच 25 झालं. मग 7 ला पण तुम्ही कितीने गुणायला पाहिजे होतं? 5 ने गुणायला पाहिजे होतं. आत्ताच आपण याला सममूल्य अपूर्णांक म्हटलेले. आता आपण बहुतेक सारे गणित अशीच. मग इथं किती झालं असतं? 35. त्यातले इथं अधिक 2 दिले तर 33 अधिक 2 35 होईल. मग त्या चौकटीच्या जागी 33 येणार आहे. 33 आणि 2 35. खूप सोपा प्रश्न होता. आता हे तर आपण खूप वेळा शिकलेलो आहे. उत्तर किती आले? 9. तर 9 एके 9 आणि त्यातनं वजा करायचं. त्यातनं ए वजा करायचं 1. आपण खूप वेळा शिकलो. तर 8 वेळा. किती वेळा? 8 वेळा. 8 वेळा. 8 वेळा. कळालं का? आपण काय करत असतो, जे उत्तर येतं बेरीज येईल. सर आवाज येत नाही. हा, तोंड बंद करा, बाकीचे बोलू नका. आवाज येतोय सगळ्याला. तुझा प्रॉब्लेम आहे तो. आवाज येतोय का रे बाकीच्यांना? हो. हा, ठीक आहे. हो सर. आता बघा, आता बघा इथं 1 अंश होता, पण इथं 1 अंश नाहीये. आता बेरीज किती आली तुमची? 9 आली. तुम्ही काय करायचं? असं करायचं 5 नव्वे 45 आणि या अंशाने भागायचं. इथं एकच होता, त्यांनी भागलंच नाही मी. तर 3 ने भागल्यावर आलं 15. कारण 3चा पाडा तुमचा पाठ आहे. 15 त्रिक 45. नसेल पाठ तर 3 एके 3, 4तून 3 गेला 1, राहिले 15. 3 पाची 15 आणि आपण दरवेळेस 1 वजा करतो म्हणजे 14 वेळा मिळवावे लागेल. कळालं का? कळालं. आता इथं आता दुसरा पॅटर्न आहे, त्याला बी तेच म्हणतात बघा. हे पण काय? 2/5 मध्ये 2/5. हा साहेब, ऑनलाईन तास चालू होता. रामकृष्ण हरी, ऑनलाईन तास चालू आहे. नंतर बोलतो मी, फोन तास झाला की. बघा बाळांनो, 2 म्यूट करा, म्यूट करा. ज्यांनी ओपन ठेवलं त्यांनी म्यूट करा. 2/5 मध्ये 2/5, 2/5 असं किती वेळा मिळवायचं म्हणजे बेरीज 8 येईल? तोच प्रश्न आहे, फक्त मांडण्याची पद्धत वेगळी आहे. बघा आता. अरे म्यूट करा रे, तुमच्या टीव्हीचा आवाज ऐकायला तास चालू केलाय का? मग काय करणार तुम्ही? 45 मी छेदाने उत्तराला गुणतोय. 40 अंश किती याचा? 2 आहे, तर 2 ने भागा. तर 40 भागिले 2 केलं तर 20 येणार आहे. 1 वजा करा, 1 वजा करायला विसरायचं नाही. 19. असे किती वेळा मांडावेत? तर किती वेळा मांडावेत असे? 19 वेळा मांडावेत. किती वेळा मांडावेत? 19 वेळा. नाही. आता उत्तर 19 वेळा नाही. असं कारण आता इथं तुम्हाला बघा, पहिलं आपण धरावं लागतं ना, असं 20 वेळा मांडावं लागेल. किती? हे 20च. 1 वजा नाही करायचा आता. अशा पॅटर्न मध्ये दिलं, तिथं किती मिळवावेत म्हटलं की हे पहिलं दिलेलं होतं, त्यात राहिलेलं आपण मिळवत होतो. आता हे असं किती वेळा मांडायचं? असं किती वेळा मांडायचं? तर 20 वेळाच मांडायचं. अशा पॅटर्न मध्ये दिलं तर त्यातनं वजा 1 करायचा नाही. कळालं का तुम्हाला की नाही कळालं? हा, इथंच मग ते अशी ती सवय लागलेली असते आणि मग आपण 1 वजा दरवेळेस करतो आणि आपण पुन्हा चुकतो आणि आपल्याला उत्तर येत असून सुद्धा आपली फसगत होण्याची संभावना खूप मोठ्या प्रमाणावर असते. ह्या चुका टाळायच्यात तुम्हाला. मी काय सांगितलं ते पण लक्षात ठेवायचंय. चला पुढे बघा आता. खूप सोपा प्रश्न बरं का आता. आता बघा इथे. जरा पेन वर्क करत नाही, थोडं समजून घ्या तुम्ही. हा, इथे आता. चला 3 ने भागून घेतो मी लगेच त्याला. आवाज म्यूट करा. 3 एके 3, 3 एके 3, 3 दोन्ही 6. आता ची म्हणजे गुणाकार असतो. 2 ने गुणायचं. बे दोन्ही 4, बे एक बे, बे एक बे, 224. 4 नंबरचा ऑप्शन. खूप सोपं.
एका संख्येची 3/5 पट 45 आहे. तर बघा एका संख्येची म्हटले, एक संख्या तुम्हाला माहिती का नाही, x ची 3/5 पट किती आहे 45. चला या 3 ने काय करायचं 45 ला भागायचं. तर तुम्हाला 3 45 ने 15 तरी 45 माहिती आहे आणि 15 5 75. 15 5 75 गुणाकार करायचा. छेद असेल तर गुणाकारात येतो, अंश असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे भागाकारात जातो. परत एकदा हे मांडतो, तुम्ही जरा लहान आहात त्यामुळे एका संख्येची ची म्हणजे गुणाकार 3/5 पट बरोबर 45. आता बरोबर चिन्हाच्या तिकडे निकडे बघताना हे अंशाने काय करायचं असतं, पलीकडे भागायचं असतं. 3 एके 3 आणि 15 त्रिक 45. तुम्ही हळूहळू भागलं तरी तेच येणार आहे. 15 त्रिक 45. किती येणार आहे तुमचं 15 येणार आहे. आणि हा छेद आहे म्हणजे तिकडे गेला की गुणाकार होणार आहे. 15 5 75. ओके. आता गटात न बसणारा अपूर्णांक शोधा म्हटलेले, ह्याचा अर्थ सममूल्य असणार आहे. तो बघूया आपण काय आहे ते, काय झाले त्याच्यामध्ये. इकडे बघा फरक किती दिलाय बघा. 11 आणि 7 मध्ये कितीचा फरक आहे 6. 25 आणि 29 मध्ये कितीचा फरक आहे 26 नाही. 27 थांबा, 28 गटात असणार तो नाही. आता अंशाधिक छेदाधिक बघू आपण. 4 छेद मोठा छेदाधिक छेद मोठा छेदाधिक छेद मोठा छेदाधिक अंश मोठा अंशाधिक. कोण आहे हा अंशाधिक आहे 4 नंबरचा. कळालं का? छेदाधिक अंशाधिक. कळालं का नाही कळालं? हो सर चला म्यूट करा कळालं. म्यूट करा. चला लगेच म्यूट करा म्यूट करा म्यूट करा. आता बघा राजेशने आपल्या शेतात 1/4 भागात हरभरा 1/2 भागात ज्वारी उरलेल्या भागात ऊस लावला. आता बघा हे खूप सोपं असतं गणित सोडवायचं, खूप छान असतं. तुम्हाला काय करायचंय बघा, अगोदर हा अपूर्णांक शोधून काढायचा टोटल क्षेत्र आणि ते 1 मधनं वजा करायचं असतं. बघा किती त्याचं 1/4 भागात म्यूट करा म्यूट करा 1/4 भागात ऊस लावला अधिक 1/2 भागात म्यूट कर रे ज्वारी लावली. हरभरा लावला आणि ज्वारी लावली उरलेल्या भागामध्ये. आता उरलंय किती बघायचं. आता तुम्हाला माहिती याला किती म्हणतो आपण 25 पैसे म्हणतो की नाही. याला किती म्हणतो 50 पैसे म्हणतो की नाही. तुम्ही पाठ केले सगळ्यांनी. मग 50 आणि 25 किती झाले 75 पैसे. अजून किती शिल्लक राहिले 0.25 शिल्लक राहिले ना. राहिले की नाही. 1 रुपयाला 25 पैसे 25 पैसे आणि 50 पैसे 1 रुपया होईल. मग 25 पैसे म्हणजेच 1/4 आणि 1/4 म्हणजे किती 8 एकर. 1/4 म्हणजे किती 8 एकर. इथे म्हटलं ना 8 हेक्टर, सॉरी 8 हेक्टर आहे. तर राजेशचे पूर्ण शेत किती असेल तर एक बघा, एक भाग म्हणजे किती आहे 8 आहे. तर 4 भाग म्हणजे 8 चोक 32 एकर. 8 चोक 32 एकर. आता हे नसेल कळालं तर बघ आता दुसरी पद्धत. काही मुलांना हे नाही कळणार मी काय सांगितलं. हे जरा थोडंसं 8वीच्या रेंजचं आहे मी सांगितलेलं, पण सोपं आहे. तुम्ही पाठ पण केलेले आहेत फ्रॅक्शन, आपल्याला आलं बी पाहिजे थोडंसं. बघा काय करायचं आता. इकडे बघा यांचा करायचा गुणाकार. असा गुणाकार करायचा. बे 1 बे 4 1 4 आणि 4 2 8. किती झालं बघा आता. मग वरचा अंश अंशाची बेरीज करायची. 6/8 झालं. 6/8 म्हणजे किती झालं 3/4. म्हणजे 4 भागापैकी 3 भागामध्ये पेरलंय काहीतरी आहे, हरभरा आणि ज्वारी आहे. मग 4तले 3 गेले तर एक भाग राहिला नाही. एक भाग आणि 1/4 भागामध्ये काही आहे का काहीच नाहीये. मग एक भाग म्हणजे तुम्हाला सांगितले 8 हेक्टर. तर 4 भाग किती 8 चोक 32. 8 चोक 32 हे बी नसेल कळालं. पुन्हा एकदा हळूहळू सांगतो. हेच महत्वाचं आहे तुम्हाला. हे आलंच पाहिजे. 1 2 3 गणित असतात याची परीक्षेला, त्याच्यामुळं हे आलंच पाहिजे. हे फार सोपं असतं, खूप सोपं. 1 2 मिनटं लईच पळतं इकडं तिकडं. आता
इकडे बघा, असं मांडायचं 1/4 अधिक 1/2 आणि छेद समान करायचा. छेद समान करायचा की नाही? समान छेद करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? एक तर असं गुणायचं बे एक बे आणि 4 एके 4 बे एक बे, आणि जर वर अंश एकच असेल तर सरळ यांची बेरीज करायची 6 आणि यांचा गुणाकार करायचा 8. एक अंश असेल तरच असं करायचं, अन्यथा नाही करायचं. 6/8, 6/8 ला परत 2 ने भाग जातो बघा, बेच्या पडते बे त्रिक 6 बे चोक 8. आणि मग 4 भागापैकी 3 भागात शेत लावले तर एका भागात लावलं नाही. किती भागापैकी? 4 भागापैकी एका भागात लावलं नाही. आणि एका भागात म्हणजे काय आहे? तो ऊस आहे. तो ऊस एक भाग म्हणजे 8 आहे, तर 4 भाग म्हणजे किती असणार आहे? 32. 1 8 4 8 32 असं 32. चला पुढे. कळते का सगळ्यांना? हो. आता चुकीचं वाचन बघा कुठले बघा. हे 17.5 आहे का? तुम्ही सांगा. 1/4 मध्ये त्याला आपण सव्वा म्हणतो. काय म्हणतो? सव्वा. हे सव्वा आहे. खूप पेन त्रास द्यायला लागला, वर्क करत नाही. हां हां आलं आता. हे किती आहे बाळांनो? सव्वा आहे. सव्वा. सर्व नाही. चुकीचं विचारलंय. 17.25. मग हेच चुकीचं आहे. हेच तुमचं उत्तर आहे. हे 8.25 आहे का? हो. 3/4 ला आपण पावणे म्हणतो. 3/4 ला पावणे म्हणतो. 1/2 ला साडे किंवा अर्धा दीड असं असतं ना, त्याला साडेच म्हणतो. आणि 1/4 ला सव्वा. आताच सव्वा सांगितलं होतं, हे 17.25 होतं. तर हे बरोबर होतं, हे बरोबर होतं, हे बरोबर होतं, हेच चुकलं होतं. लिहायला 17.5 हे नाही, तर ते 17.25 आहे. म्हणून 47 ते. आलं का लक्षात? आता ज्यावेळेस हे असं असतं, इथे जर भागाकार असेल तर त्याला उलटून गुणाकार करायचा. 8 घ्यायचा वरती आणि 6 घ्यायचा खालती, आणि मग कापायला सुरुवात करायची. मग आपल्याला पाडे येतातच पाड्यांचं. तर बघा, 4 एके 4, 4 दुनी 8, 4 त्रिक 12, 4 चा पाडा संपवला. आता बघू काय झालं. इथं बे एक बे, बे एक बे, बे त्रिक 6. मग वरती काय राहिलं? 4 एके 4 राहिलं, तर वर 4 राहिला. खाली काय राहिलं? 3 त्रिक 9 राहिला. खाली काय राहिला? छेदस्थानी 3 त्रिक 9. म्हणून ऑप्शन 3 4/9 येणार आहे तुमचं. खूप सोपं होतं. खूप सोपा भाग. घरी पुन्हा ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. आज जर संपलं नाही, आता संपत नाहीच आहे तुमचं. जेवढे होतील तेवढे उद्या मी परत घेणार आहे. चला, इथं बघा काय होणार आता. गुणुले 2 वरती येणार, 1 खाली येणार आहे. आणि आता कट करायला सुरुवात करायची. 5 एके 5, 5 5 25. पुन्हा या 5 ने. 5 एके 5, 5 चोक 20. पुन्हा या 4 ने. 4 एके 4, 4 दुनी 8. खाली काय शिल्लक राहिले? एकच खाली शिल्लक राहिलाय. आणि बे दोन्ही 4. ऑप्शन 1. खूप सोपा होता. खूपच सोपा, खूपच सोपा. चला पुढचा प्रश्न. 50 नंबर. 2 संख्यांचा गुणाकार 5/6 आहे. ओके. जर एक संख्या 3/4 असेल तर बघा, 2 संख्यांचा गुणाकार किती? 5/6. गुणाकार म्हणजे उत्तर दिले. त्यातली एक संख्या तुम्हाला माहिती का? नाही. आणि दुसरी किती असेल? त्यातली एक संख्या 3/4 दिली आहे, आणि दुसरी तुम्हाला माहित नाही. ती माहित नसलेली इथं लिहिली मी. याचं उत्तर किती दिले त्यांनी? 5/6 दिलंय. आता तुम्हाला मी सांगितलंय, काय सांगितलेलं आहे तुम्हाला? 2 संख्याचा गुणाकार 5/6 आहे. जर एक संख्या 3/4 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर एक लक्षात घ्या. आता हे काय होणार आहे बघा. बे एक बे, बे दुनी 4, बे त्रिक 6. कट झालं. आता काय होणार बघा. हा 2 जाणार आहे वरती, 2 जाणार वरती, आणि 3 येणार खालती. तर x बरोबर 5 दुनी 10. हा खाली येणार आहे. 3 त्रिक 9, कारण आपल्याला x काढायचा होता, त्याच्यामुळे x ला वरच ठेवा लागणार होता आपल्याला.
कळालं का? हे खूप सोपं आहे, खूप सोपं. एकदा पाठ झालं ना हे कसं करायचं, इतकं सेकंदात गणित सुटतं की बस सांगायला नको. पुढे बघा. चला आपण जाऊया पुढे. असत्य विधान ओळखा म्हटलंय, चुकीचं विधान ओळखायचंय. आता ह्यातलं चुकीचं काय आहे बघूया. पा 4/10 हा दशांश अपूर्णांक आहे, बरोबर आहे. आता दशांश अपूर्णांक म्हणजे ज्याचा छेद पॉइंट मध्ये येतो. आता इथं 0 आलाय म्हटल्यानंतर इकडे काय होणार आहे आपलं, त्याचं उत्तर काय होणार आहे बघा, 0.4 येणार आहे ना तो, कारण तो छेद 10 ने भागतोय आपण. आता इथं 4.25 ही संख्या दशांश अपूर्णांकात लिहिली आहे, हे पण बरोबर आहे कारण हे तर दशांश अपूर्णांक आहे. 7.08 चे वाचन 7.08, 7.08 असे करतात, हे पण बरोबर आहे. 7.57 या संख्येतील 5 ची स्थानिक किंमत 50 हे चुकलेलं आहे. तर या 5 ची किंमत किती पाहिजे, 5/10 किंवा त्याला 0.5 म्हटलं जातं, असं म्हटलं जातं. पेन काय वर्क करना, झालं 0.5. पण चुकलं कोणतं, हे चुकलं कोणतं ते, आणि बरोबर कोणतं हे, बरोबर कोणतं हे, बरोबर कोणतं हे, आणि चुकीचं कोणतं हे. म्हणून 4 नंबरचं ऑप्शन तुमचं उत्तर आहे. आता मी तर लॅपटॉपचा पेन यूज करतो 2 मिनिटात. पुढचं बघा. 6.75 या संख्येचं चुकीचं वाचन कोणतं आहे बघा. बघा 6.75 म्हणजे पावणे. आता 0.75 त्याला आपण पावणे म्हणतो, तर हे बरोबर आहे. 6.75 शतांश, थोडं थांबा जरा, 6.75, 675 शतांश, तर 675 शतांश हे चुकीचं आहे, हे पण बरोबर आहे. 6.75 शतांश हे पण बरोबर आहे, कारण 2 आहेत, शतांश म्हणजे इथं भागिले 100 येऊ शकतं. आणि 6.75 हे पण बरोबर आहे. चुकलं कुठलं, 52चं 4 चुकलेलं आहे, 52चं सॉरी 3 चुकलेलं आहे, 52 3 चुकलेले. थांबा माझं बी चुकलेलं तुम्हाला सांगायला, 2 मिनिटं बाळांनो. कट होय ना.